असं एक जग आहे जे की आपण डोळ्याने पाहत नाही. एक सिंगल सेल पासून पूर्ण शरीर निर्माण होतो. डोळ्यासमोर असूनही त्या गोष्टी आपल्याला माहिती नाही. सेलचे फंक्शन्स काय आहेत, सेल कशी बनलेली आहे, सेलचे स्ट्रक्चर काय आहे. जय हिंद मित्रांनो, माझं नाव आहे अरबाज पठाण. तुम्ही बघत आहात नर्सिंग मास्टर 360 चॅनल आणि या चॅनलवरती आपण बघणार आहोत नर्सिंग रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे की अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बघायचे आहेत. तर आज आपण बघणार आहोत ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी ऑफ सेल. कशी एक सेल पूर्ण मानवी शरीर बनवते, तर हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर आज आपण बघणार आहोत सेल. ह्याच्या हिस्ट्री बद्दल चर्चा केली पाहिजे. चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने, ह्या काकांनी काय केलेलं आहे माहिती का, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन नावाचे एक बुक लिहिलेलं आहे. ह्या बुक मध्ये त्यांनी सांगितले की कसं एका सिंगल सेल पासून पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची निर्मिती झालेली आहे. थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही अजून डिटेलमध्ये याच्यावर माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला हवं असेल तर थेअरी ऑफ इव्हॉल्युशन वर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, तसं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. आणि या व्हिडिओमध्ये जे कोणते नोट्स मी वापरणार आहे ते माझे हँडमेड आहेत. तर मी हे नोट्सची PDF तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल वरती शेअर करेन, तर नक्कीच त्याचा लाभ घ्या. तर चार्ल्स डार्विन जे होते, या काकांच्या मनात अगदी एक प्रश्न वारंवार येत होता की गडे पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ऑर्गॅनिझम कसे तयार झाले. आणि त्यांनी पण हा प्रश्न ऐकला होता की माकडापासून जर माणूस आला तर माकडं आत्ताची माणसामध्ये का बदल होत नाही. तर त्यांनी याच गोष्टीमुळे त्यांनी खूप संशोधन केले. तर त्यांना कळालं की सगळ्यात आधी पृथ्वीवरती पूर्ण पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये त्यांनी अशी पुरावे सापडले की त्या पाण्यामध्ये एक फर्स्ट युनिव्हर्सल कॉमन अँसिस्टर नावाची एक सेल तयार झाली. त्याला आपण फुका अशी म्हणतो. ह्या फुकाचं नंतर लुकामधील कन्व्हर्शन झालं, त्याच्यामध्ये RNA तयार झालं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं, DNA तयार होऊ लागलं. हळूहळू समुद्री प्राणी तयार झाले, त्यांच्यापासून मग भुयारी प्राणी तयार झाले, है ना. ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर त्यांनी फक्त आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एका सिंगल सेल पासून आलेले आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांचा, मग आपण असो, माकड असो, हत्ती असो, कुत्रा असो, उंदीर असो, आपल्या सगळ्यांचा कॉमन अँसिस्टर कोण आहे, फुका नावाची एक सेल आहे. फर्स्ट युनिव्हर्सल कॉमन अँसिस्टर फुका, आणि त्याच्यानंतर लास्ट युनिव्हर्सल कॉमन अँसिस्टर लुका. ह्या दोन पासून नंतर पुढे इव्हॉल्युशन झालेले आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेल बद्दल डिटेल माहिती देणार आहे. तर चला सुरू करूया. तर सेल जी आहे त्याला अजून एक नाव आहे सायटो. सेलला काय नाव आहे दुसरं, सायटो. सायटो मीन्स हे एक ग्रीक वर्डापासून घेतलेला शब्द आहे. कोणत्या वर्डापासून, ग्रीक वर्डापासून. सायटो इज ड्राइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड कायटोस मीनिंग कॅव्हिटी ऑर सेल. बघा, जे सायटो शब्द आहे, हे सायटो शब्द जो आहे ते एका ग्रीक वर्ड पासून घेतलेला आहे. त्याचं कोणत्या ग्रीक वर्ड पासून, कायटोस ह्या शब्दापासून. कायटोसचा अर्थ काय होतो, कायटोसचा अर्थ होतो कॅव्हिटी. आता कॅव्हिटी काय आहे मास्टर, कॅव्हिटी आहे एक पोखळ जागा, ज्या जागेमध्ये काहीच नसतं, त्याला काय म्हणतात आपण, कॅव्हिटी म्हणतात. त्या कॅव्हिटी पासून कायटोस आला, कायटोस पासून सायटो झाला, आणि आज आपण त्याला काय म्हणतो, सेल असे म्हणतो. आता हे झालं सेल बद्दल. सेलच्या अभ्यासाला काय म्हणतात, स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज अ सायटोलॉजी. बघा, इथे एका मेथड मी तुम्हाला सांगू शकतो जी की मी पर्सनली यूज केलेली आहे माझ्या कॉलेज लाईफ मध्ये. त्या मेथडचं नाव आहे D&D, डिवाइड अँड डिफाईन सिस्टीम. जसे की इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य करण्यासाठी ज्या सिस्टीमचा वापर केला होता, डिवाइड अँड रूल, तशाच पद्धतीची अशाच प्रकारे ही एक सिस्टीम आहे, डिवाइड अँड डिफाईन. ह्या सिस्टीम मध्ये काय आहे, तुम्हाला एका वर्डचे 2 ते 3 वर्डामध्ये फोडायचे त्याला, आणि त्यांच्यापासून त्याचा मिनिंग काढायचा. जसं इथं बघा आपण कसं काढणार आहे. आता सायटो, आता सायटोचा अर्थ काय सांगितला होता आपण, सेल. ओके. आणि लॉजी, आता लॉजी खूप जणांना माहित असेल, लॉजी स्टडीला म्हणतात. स्टडी, कोणत्या तरी विषयाची स्टडी करणं म्हणजे त्याला लॉजी म्हणतात, स्टडी. ओके. तर स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज अ सायटोलॉजी. स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज अ सायटोलॉजी. तर एवढंच आहे इंट्रोडक्शन मध्ये. आता आपल्याला बघायची आहे डेफिनेशन सेलची. सेलची डेफिनेशन काय, एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज डेफिनेशन सांगणार आहे सेलची काय. तर सेलची डेफिनेशन लक्षात ठेवताना 3 शब्द लक्षात ठेवायचे, स्मॉलेस्ट, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. ओके. आता बघा कशी आहे, सेल इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. स्मॉलेस्ट, आधी डिवाइड अँड डिफाईन करायचं होतं. स्मॉलेस्टचा अर्थ काय होतो, अगदी छोटी, एकदम स्मॉल.
स्मॉल, अगदी छोटी. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्मॉलेस्टचा अर्थ काय? अगदी छोटी. अशी गोष्ट जी डोळ्याने पाहता येणार नाही. मग मास्तर कशी पाहणार आहे तू? डोळ्याने पाहता येणार नाही तर मग दिसेल कसं? बापू, डोळ्याने डायरेक्टली पाहता येत नाही, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल. आता स्ट्रक्चरल आहे बघा, डिवाइड अँड डिफाईन करायचं आपल्याला, डी अँड डी चा लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. स्ट्रक्चरल काय? ज्या गोष्टीमुळे आकार येतो. आकार येतो. आता कसा आकार येतो सर ते सांगा आम्हाला आधी. बघ भाऊ, कसा आकार येणार आहे? तर उदाहरणामध्ये घे तू की तुझी एक सेल आहे, त्या सेलनं काय तयार केलेलं आहे माहिती का? तुझी पूर्ण बॉडी तयार केली. उदाहरणामध्ये तुझी हाडं तयार केली, तुझी मसल्स तयार केले, तुझे स्किन तयार केले, तुझे ऑर्गन तयार केले. मग हे जे तुझा आज साठा दिसतोय, तुला आकार दिसतो तुझ्या बॉडीचा, हे कशामुळे झालेलं आहे? तर एका सेलमुळे झालेलं आहे. जेव्हा सेल एकत्र येतात त्यांच्यापासून टिश्यू तयार होतो, जेव्हा टिश्यू एकत्र येतात त्यांच्यापासून ऑर्गन तयार होतो, जेव्हा ऑर्गन्स एकत्र येतात त्याच्यापासून सिस्टीम तयार होते, आणि सिस्टीम जेव्हा एकत्र येते त्यांच्यापासून काय तयार होते? एक ह्युमन बॉडी किंवा अॅनिमल बॉडी तयार होती. त्याच्यामुळे त्याला स्ट्रक्चरल युनिट ऑफ द बॉडी पण म्हटलेलं आहे. आता स्ट्रक्चरल झालं. स्ट्रक्चरल नंतर काय म्हटलेलं आहे अजून? फंक्शनल. आता फंक्शनल काय भानगड? तर फंक्शनल म्हणजे काय? कशाला म्हणतात आपण फंक्शन? कार्य करणे, जे की तुझ्या जिंदगीत तू कधी केलेलं नाही. कार्य करणे. कार्य कसं करतो? ते आईनं सांगितलंय, जाय बाबा दळण ठेवून ये. मी नाही ठेवणार, मी का आता छोटा राहिलो का? मी का हे आहे का? मी का ते आहे का? ती भानगडीत पण असे का? तुला माहिती आहे, तू दळण घेऊन जाणार, त्याच्या गल्लीतून जाणार, तुला ती बायणार आणि ती म्हणणार तू दळण घेऊन जातो, त्याच्यामुळे तू तुला दळण घेऊन जाऊ वाटत नाही, म्हणजे तू कार्य करत नाही. पण सेल कार्य करते, त्याच्यामुळे तुझं जीवन तू जगू शकतो. कसं आहे बघा, एक सेल आहे, त्या सेलनं बॉडीमध्ये कसं फंक्शन करते हे मला हात वरी घ्यायचं आहे. ते हात वरी घेण्यासाठी मला काय करावं लागते माहिती का? सेलनं एनर्जी प्रोड्यूस करावं लागते. मग ही एनर्जी जेव्हा मसल्स मध्ये येणार त्याच टायमाला मी हात वरी करू शकतो. म्हणजे हात वरी करणे हे माझं काय? एक फंक्शन आहे. म्हणजे डोळ्यानं मी बघतो हे पण एक फंक्शन आहे. आता तुम्ही काय करा माहितीये का? विचार करा. ठीक आहे, विचार करा कशाचा? की सेल कशी एनर्जी प्रोड्यूस करते. विचार करण्यासाठी पण कशाची आवश्यकता असती? नर्वस सेल, नर्वस टिश्यूची आवश्यकता असते. आणि नर्वस टिश्यू कशापासून बनतात? नर्व सेल पासून बनतात. हेच आहे फंक्शन त्याचं, की तुमच्या बॉडीला जे काही फंक्शन करायचे, इव्हन तुमच्या ब्रेनला पण जे फंक्शन करायचे, विचार करायचा, ते फंक्शन पण कशामुळे होतात? सेलमुळे होतात. त्याच्यामुळे याला काय म्हटलेलं आहे? स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आयुष्याचा, जीवनाचा स्मॉलेस्ट सगळ्यात छोटा, स्ट्रक्चरल आकार देणारा आणि कार्य करणारा घटक म्हणजे सेल आहे. ओके, आता दुसरं काय सांगितलेलं आहे अजून? सेल्स आर बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ. बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ काय म्हणलेलं आहे बघ. तुला एक फोटो दाखवतो. फोटो मध्ये फक्त तुला कळण्यासाठी हे फोटो दाखवतोय. असे सेल नसतात किंवा अशा सेल पासून माणूस बनत नसतो. फक्त एक अंडरस्टँडिंग साठी दाखवतोय मी. हे जे चौकोनी चौकोनी कप्पे दिसत आहेत का तुला? हे जे चौकोनी चौकोनी कप्पे दिसत आहेत ना तुम्हाला, ह्या चौकोनी चौकोनी कप्प्यामुळे काय होत असते? हे माणूस बनलेला आहे. इथं जे जसं की या फोटो मध्ये आपल्याला बघायला भेटते, या चौकोनी कप्प्यांमुळे हा माणूस बनला. सेम त्याच पद्धतीनं जेव्हा सेल्स छोट्या 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 सेल्स एकत्र येतात त्यांच्यापासून काय तयार होतो? त्यांच्यापासून एक ह्युमन बॉडी तयार होती. आता उदाहरणामध्ये घे, एक वीट आहे. हे वीट जसं मी एकमेकांवरती ठेवली, ओके, एकामेकावर ठेवली वीट मी. आता ह्या विटानं काय केलं माहिती का? मी एक भिंत बांधली. ओके, एकावर एक वीट ठेवली आणि त्याची एक भिंत बांधली. 4 भिंतींना मिळून एक रूम तयार झाली. आता काही अत्यंत हुशार लोक काय म्हणतील, मास्तर गोल रूम पण असते, गोल असू दे, चौकोनी असते दे, किंवा तुझ्या तोंडासारखी असू दे, रूम बांधण्यासाठी काय लागते? एक तर दगड लागेल, एक तर सिमेंट लागेल, किंवा एक तर वीट लागेल. ह्या गोष्टीपासून आपण काय बांधू शकतो? एक रूम बांधू शकतो. तर ते जे बांधण्यासाठी वापरले जाणारे ब्लॉक्स आहेत, ब्लॉक्स म्हणजे वीट असेल, दगड असेल, सिमेंट असेल, ते ब्लॉक्स जेव्हा मी एकमेकांवरती ठेवले त्यांच्यापासून रूम तयार झाली. त्याच पद्धतीने जेव्हा सेल्स एकत्र येतील, ग्रुप तयार करतील, त्यांच्यापासून काय तयार होती? एक बॉडी तयार होती. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ. आयुष्याचा पाया निर्माण करणारी गोष्ट कोणती आहे? आता काय बघायचंय आपल्याला? आता बघायचंय आपल्याला की सेलची तर डेफिनेशन कळाली, पण सेलची डिस्कव्हरी कोण केली? सेल काय आहे? सगळ्यात आधी कोण सांगितलं की सेल असा एक घटक असतो बाबा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या पूर्ण पृथ्वी तलावर सेल एक्झिस्ट करते, हे सांगितलं कोणी? तर त्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक.
रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये, किती मध्ये, 1665 मध्ये काय सांगितलं की ह्या पृथ्वी तलावरती सेल नावाची पण एक गोष्ट आहे. आता ती कशी सांगितली त्याच्यासाठी एक तुला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. रॉबर्ट हुक एक सायंटिस्ट होते. तर हे सायंटिस्ट काय करत होते माहिती का, झाडाच्या सालीवरती काहीतरी समजा रिसर्च करत होते. तुम्हाला माहिती आहे सायंटिस्टची जी ही प्रजाती असते ही शांत बसणारी नाहीये. त्यांना काही ना काही रोजचं काही ना काहीतरी करावं वाटते आणि त्याच्यामुळे आपला अभ्यासक्रम वाढत असतो. बट आलं की अभ्यासक्रम वाढते. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. तर यांनी काय केलं, यांना काय करत होते, झाडाच्या सालीवरती रिसर्च करत होते. तर त्या टायमाला त्यांना काय झालं, त्यांनी स्वतःच्या बनवलेल्या मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये झाडाची साल जेव्हा बघितली तर त्यांना काय दिसलं माहितीये का, त्याच्यामध्ये असे बारीक 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 चौकोनी म्हणा किंवा अशा आकृतीचे म्हणा असे खप्पे दिसले. ओके, आता झालं काय माहितीये का, यांचा मायक्रोस्कोप तेवढा ऍडव्हान्स नव्हता. जसा आजच्या काळामध्ये आपण मायक्रोस्कोप बघतो ना, इलेक्ट्रिकल असो किंवा एकदम हाय इंटेन्सिटी वाला असेल, तर त्या टायमाला तसं नव्हता. त्यांचा एक सिंपल होता. तर हे जे दिसतंय का, हे मायक्रोस्कोप होता त्यांचा स्वतःचा बनवलेला हँडमेड मायक्रोस्कोप होता. या मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये तेव्हा त्यांनी जेव्हा झाडाच्या अशा प्रकारची साल पाहिली तर त्यांना काय दिसलं, की अशी जी तुम्हाला हे डायग्राम मध्ये दिसत असतील बारीक 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 चौकोनी आकृती जी दिसत आहेत हे त्यांना दिसले. त्या टायमाला त्यांना काय, त्यांचा मायक्रोस्कोप एवढा ऍडव्हान्स नव्हता, तर त्यांना ह्यांच्यामध्ये कोणती ऍक्टिव्हिटी दिसली नाही. तर मग ऍक्टिव्हिटी दिसली नाही म्हणून त्यांना काय वाटलं, यार सेम टाईपचं स्ट्रक्चर मी पाहिलेलं आहे कुठं, ज्या ठिकाणी साधू लोक तपस्या करतात, मॉन्क्स ज्या ठिकाणी मेडिटेशन करतात त्यांना काय म्हणतात, सेल म्हणतात. तर त्या नावावरून इन्स्पायर होऊन त्यांनी काय केलं, याचं नाव पण काय ठेवलं, सेल ठेवलं. पण त्यांना त्या टायमाला काय वाटलं होतं की हे नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे हे सजीव आहे का नाहीये, हे निर्जीव आहे. कशामुळं, तर त्यांचा मायक्रोस्कोप तेवढा ऍडव्हान्स नव्हता, त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये हालचाल दिसली नाही. आता आले कोण, अँटोनी वॉन लिवन. ह्या काकांनी काय केलं, हे जे दिसतात का तुम्हाला गोंडूस काका, ह्या काकांना गप्पी बसू वाटलं नाही. त्यांनी काय केलं, अजून रिसर्च केली आणि सॉरी तर 1900 झाले, 1600 करायचं, 1674 मध्ये यांनी अजून रिसर्च केली. यांनी कशावरती रिसर्च केली, पाऊंड वॉटर, जे समजा नदी काठाचं पाणी असते त्याच्यावरती रिसर्च करू लागले. मग त्या टायमाला यांनी काय केलं, सेम मायक्रोस्कोपच्या अंडर मध्ये यांनी पाहणी केली. असं मायक्रोस्कोपवर स्लाइडवर त्यांनी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये पाहिलं. तर त्यांना काय दिसलं, आता यांचा जे मायक्रोस्कोप होता हे थोडासा ऍडव्हान्स होता. कोणापेक्षा, रॉबर्ट हुक पेक्षा. यांचा जे मायक्रोस्कोप आहे हे थोडा ऍडव्हान्स होता. कोणाचा, लिव्हनहुकचा. तर लिव्हनहुकनं काय बघितलं की याच्यामध्ये काही ऑर्गॅनिल्स जे आहेत, ऑर्गॅनिल्स म्हणता येणार नाही आता, ह्याच्यामध्ये काही जे घटक आहेत ते मुवमेंट करत होते. कशामध्ये, हे जे स्लाइड मध्ये त्यांनी जे पाणी घेतलं ह्या पाण्यामध्ये त्यांना दिसलं की काही घटक मुवमेंट करत आहेत. मग त्यांनी त्याला सांगितलं की ही बघा, बट इन 1674 अँटोनी वॉन लिव्हनहुक डिस्कवर्ड सिंगल सेल्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच ही कॉल्ड अॅनेमॅक्युलस. त्याला त्यांनी काय नाव दिलं, त्या घटकाला अॅनेमॅक्युलस. त्यालाच आज आपण काय म्हणतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, प्रोटिस्ट. ओके, तर हे इन्व्हेन्शन, मग सेलला लिव्हिंग आहे म्हणून कोण सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा, अँटोनी वॉन लिव्हनहुक. हे बघा, हे जे दोन सायंटिस्ट आहेत यांच्या नावामध्ये कन्फ्युज होऊ नका. हे एंट्रन्स एक्झाम मध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जसे की DNER आहे, DHS आहे, ह्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही आता त्याच्यावरती स्टार करून ठेवा आणि नोटमध्ये टाकून ठेवा. रॉबर्ट हुक यांनी पहिल्यांदा सेलचा शोध लावला आणि पहिल्यांदा लिव्हिंग सेल आहे म्हणून सांगणारे कोण होते, तर ते होते अँटोनी वॉन लिव्हनहुक. पहिल्यांदा सेलचा शोध लावला रॉबर्ट हुकने आणि ती सेल लिव्हिंग आहे म्हणून सांगणारे कोण होते, अँटोनी वॉन लिव्हनहुक. यांनी लावला होता 1665 मध्ये आणि यांनी लावला 1674 मध्ये. तर बघा, आतापर्यंत 1674 पर्यंत, किंवा तुम्ही म्हणता येईल सेल थिअरी आता बघायची आपल्याला. तर सेल थिअरी काय म्हणते हे आपल्याला बघायचे. दोन जणांनी दिलेली आहे, शेल्डर अँड स्वान. ही नावं लक्षात ठेवायची. अजून दोन नाव आहेत, शेल्डर आणि स्वान. त्यांच्याबद्दल मी सांगणार तुम्हाला. 1839 पर्यंत, कितीपर्यंत, 1839 पर्यंत लोकांना हे माहितच नव्हतं की ह्युमन बॉडी ही सेल पासून तयार होते. ते कशामध्ये पाहिलं होतं, पाण्यामध्ये पाहिलं होतं. सेल आहे म्हणून सांगितलं पाण्यामध्ये, झाडामध्ये सेल आहे. पण ह्युमन बॉडी सेलनं स्ट्रक्चर आलेलं आहे. ह्युमन बॉडीला सेलमुळे ह्युमन बॉडी फंक्शन करते, हे कोणी सांगितलं, शेल्डर अँड शॉननी 1839 मध्ये. त्याच्यामुळे हे पण नोट करून घ्या. इन 1839 मॅथ्यू शेल्डर अँड थिओडर शॉन
प्रपोज्ड सेल थिअरी प्रपोज केली. त्यांनी काय सांगितलं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स विच आर द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. एवढे सांगितलं त्यांनी. अजून त्यांनी काय सांगितलं हे थोडं नंतर बघू आपण. पहिले हे जे सांगितलं त्याला लक्षात घ्या. तर यांनी पहिल्यांदा सांगितलं सगळ्या वर्ल्डला की जे तुमची बॉडी आहे ज्याला स्ट्रक्चर आलाय, जी बॉडी फंक्शन करते कोणामुळे करते? तर सेलमुळे करते. तर ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा. शेल्डर अँड शॉननं सगळ्यात आधी सेल थिअरी दिलेली आहे. 1839 मध्ये हा क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आता थोडस विचार करा. 1665 पर्यंत आपल्याला हे अज्ञात होतं की आपल्या डोळ्यासमोर असे जग आहे जी की आपल्याला आपल्या डोळ्याने पाहता येत नाही. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे ती गोष्ट तिथं होती, पण 1665 पर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं की एवढ्या बारीक प्रमाणात किंवा एवढ्या सूक्ष्म पातळीवर कोणते सजीव किंवा कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम अस्तित्वात असतील हे आपल्याला माहित नव्हतं. त्याच्यामुळे ही खूप रिव्हॉल्युशन इनोव्हेशन होतं त्या टायमाचं, की त्या टायमाला असं लोकांना कळालं की आपण जिथं बघतो बाबा रे, आता हे मी जे बघतोय ही पेन जी आहे, या पेनवर कदाचित करोडो किंवा अब्जो बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, है ना. तर हे आधी माहिती नव्हतं लोकांना. तर हे कधी माहित झालं? कधीपासून? जेव्हा रॉबर्ट हुकने सांगितलं की सेल स्ट्रक्चर आहे, आणि जेव्हा अँटोनी व्हॉन लिओनने सांगितलं की हे जे सेल स्ट्रक्चर आहे त्याच्यामधले काही सेल्स लिव्हिंग पण असू शकतात, हे जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांचा जगाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. आता सेल थिअरी मध्ये त्यांनी अजून एक गोष्ट काय सांगितली? दॅट ऑल सेल्स, बघा हे थोडंसं लक्षात ठेवा, दॅट ऑल सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. बेबी जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो त्या टायमाला ती कसा तयार होतो हे आधी लक्षात घ्या. कसा तयार होतो? एक सगळ्यात पहिली सेल कशी तयार होती, त्याच्यामुळे नंतर बॉडी कशी तयार होती, म्हणजे जे की बच्चू आहे ते कसा तयार होतो, आणि त्याच्यानंतर ते मोठा कसा होतो. याच्यावर पूर्ण हे कशावर डिपेंड आहे? सेलवर डिपेंड आहे. तर बघा, जे मेल आहे, मेल कडून काय येते? स्पर्म येते. ओके. आणि जे फिमेल आहे प्लस फिमेल कडून काय येते? ओव्हम येते. ओव्हम मीन्स एग. ओके. ओव्हम एग फिमेल मध्ये असतो, स्पर्म मेल मध्ये असतो. ह्या दोघांचं जेव्हा फ्युजन होते, रिप्रोडक्शन होते, ज्या दोघांचं फ्युजन होणार, ह्या फ्युजन मध्ये जेव्हा हे स्पर्म, एक असा स्पर्म आहे समजा, हे स्पर्म जेव्हा ह्या एग मध्ये फर्टिलाइज होणार त्या टायमाला यांच्यापासून काय तयार होणार आहे? एक झायगोट तयार होणार. काय होणार तयार? झायगोट. मग ह्यांनी काय सांगितलेले? दॅट ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजेच ह्या दोन सेल्स पासून काय तयार झाला? झायगोट तयार झाला. ह्याला मिओसिस म्हणतात. झायगोट तयार झाला, आणि ह्या झायगोट पासून नंतर पूर्ण बेबी तयार होतो तुमचा. ठीक आहे. ती मुलगा असेल मुलगी असेल हे त्याच्या क्रोमोझोम्स वर आणि त्याच्या XY वर डिपेंड असतो. ओके. आणि नंतर त्यांनी सांगितलं की सेल आर बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ. जसं की आपण बघितलं भिंतीसारखं, तसेच बॉडी निर्माण होती, एकावर एक सेल ग्रुप तयार होतो आणि त्याच्यापासून बॉडी निर्माण होती. आता हे झाली सेल थिअरी शेल्डर आणि शॉनने दिलेली. मी तुम्हाला थोड्या वेळ आधीच सांगितलं होतं सायंटिस्टला गपचूप बसू वाटत नाही. त्यांनी अजून एक थिअरी दिली, त्याला आपण मॉडर्न कन्सेप्ट ऑफ सेल थिअरी म्हणतो. त्याच्यामध्ये काय सांगितलं मास्तर ते सांगतो मी तुला. पाय, त्यांनी सांगितलं ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ इंडिपेंडंट सेल. आता काय माईक मास्तर असल्या काही गोष्टी बोलून उघडे असं झप वरून चालला लागले. मी तुला सांगतो काय सांगितलं. ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे तू आहे, तुझ्यासारखं एक बेन आहे. तुझ्यासारखं एक बेन काय करायला माहिती का? रोज खायले प्यायले आणि मोकार फिरायले. आता त्या फिरण्यासाठी तुला एनर्जी लागते की नाही? गाडीवर किक मारायची म्हणल, किंवा गाडीवरून फिरायचं म्हण, किंवा पळायचं म्हण, किंवा कोणाच्या मागे फिरायचं म्हण, त्याच्यासाठी काय लागते? एनर्जी लागते. तर ऑर्गॅनिझमला जी एनर्जी लागती ती एनर्जी कशी तयार होती? तर ती एक इंडिपेंडंट सेल म्हणजे एक सेल आहे. माझ्या हात आहे, आता हे हात मला वरी घ्यायचा आहे. ते हातला वरी घेण्यासाठी माझ्या हातामध्ये जेवढे सेल्स आहेत का त्या सेल्स काम करतात एनर्जी प्रोडक्शनचं. वेगवेगळं ते काय करणार? एनर्जी प्रोड्यूस करणार, आणि ते एनर्जी नंतर एकत्र येणार मसल मध्ये, आणि नंतर माझा हात हे वरी होणार. म्हणजे माझ्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीसाठी एकदम शून्य पातळीवर ज्या सेल्स आहेत त्या वेगवेगळं काम करतात, आणि त्यांच्यापासून जी एनर्जी येते ती एका जागी येऊन त्यांच्यापासून माझ्या शरीराची हालचाल, बोलणं, रडणं, हसणं
ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याचं तेच सांगितलं यांनी, ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ इंडिपेंडंट सेल. आता याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, एनर्जी फॉर्म्स फ्रॉम ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट. आता काय आहे कार्बोहायड्रेट, तर माहितच असेल सगळ्यांना, एनर्जीचा सोर्स आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही जेवण करता, एक घास आहे, तुम्ही हे घास खाल्ला, आता हे घास तुमचा स्टमक मध्ये गेला. कशामध्ये गेला? स्टमक मध्ये गेला. स्टमक मधून तुमचं ह्याचं डायजेशन झालं किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून ह्याचं ऍब्झॉर्प्शन झालं, हे लिव्हर मध्ये आलं. ओके, हे लिव्हर मधून हे पूर्ण ब्लड सर्क्युलेशन मध्ये गेलं तुमच्या. आता ब्लड सर्क्युलेशन मध्ये जेव्हा हे जातो, त्या टायमाला कच्च्या स्वरूपात जातो, सेलमध्ये जातो, आणि सेलमध्ये ग्लुकोज पासून काय केली जाते, ह्याची कन्वर्ट केलं जाते याला एटीपी मध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यालाच काय म्हणतात, ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणतात. कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन झालं आणि कशाचं प्रोडक्शन झालं, एनर्जीचं फॉर्म झालं, आणि त्याच्यामुळेच माणसाच्या फंक्शन्स करता येतात माणसाला. एकदम सोप्या भाषेत सांगते तुम्हाला, आणि अशा सोप्या भाषेत लक्षात ठेवा. बघा, रट्टा मारण्यापेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असते. समजलं एकदा, बेसिक क्लिअर झालं, तर तुम्हाला स्वतःहून हे लिहिता येतं एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे बेसिक क्लिअर करा. फक्त रट्टा मारण्यावर फोकस देऊ नका किंवा स्क्रीनशॉट घेण्यावर फोकस करू नका. जे मी सांगतो त्याला बेटर वे मध्ये अंडरस्टँड करा. आणि जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला तसं सांगा, मास्तर हे जे आहे ह्या पोर्शन मध्ये मला कळालेलं नाहीये, मला थोडीशी एक्सप्लेनेशन द्या ह्याच्यावर. ओके, मी देईन, 100% देईन. सेल कंटेन्स हेरिडेटरी इन्फॉर्मेशन. आता हे खूप महत्वाचं आहे. आता इथंच आपण झायगोट बघितलं ना, मेल पासून स्पर्म आला, फिमेल पासून ओव्हम आला, त्याच्या दोघांचं फ्युजन झालं आणि काय तयार झाला, झायगोट तयार झाला. जे झायगोट आहे, त्या झायगोट मध्ये काय आहे माहितीये का, 46 क्रोमोझोम असतात. काय असतात? 46 क्रोमोझोम. आता 46 क्रोमोझोम्स असतात. हे 46 क्रोमोझोम्स म्हणजे काय असतात तुमचे, हे तुमचे 23 आईकडून आलेले आणि 23 वडिलांकडून आलेले असतात, ज्याला की आपण असं पण म्हणू शकतो 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम असतात. ह्या 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स मध्ये तुमची माहिती असते. कशाची माहिती? हेरिडिटरी इन्फॉर्मेशन, ज्याला की आपण काय म्हणू शकतो, अनुवंशिक माहिती. आता ही जी अनुवंशिक माहिती आहे, ही अनुवंशिक माहिती कशामध्ये स्टोअर असते? डीएनए मध्ये स्टोअर असते. आणि डीएनए कशामध्ये स्टोअर असतो? तुमची ही जी सेल आहे, या सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो. या न्यूक्लियस मध्ये हे डीएनए पूर्ण स्टोअर असतो. आता याचं काम काय माझ्या बॉडीमध्ये मास्तर, तेच नाही, उग काही बडबड बडबड करू नको. तर बघा, ह्याचं काम काय आहे तुमच्या बॉडीमध्ये, तर हे तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन डिफाईन करते. कसं? उदाहरणामध्ये कोणाचे आई वडील उंच आहेत, सपोज कोणाचे आई वडील उंच आहेत, तर त्यांच्या मुलाचं किंवा मुलीची उंची पण कशी असणार? उंचच असणार, त्यांच्या उंची सारखीच उंच असणार. कोणाचे आई वडील समजा खूप गोरे आहेत, तर त्यांच्या मुलाची किंवा मुलीचा पण स्किन कलर कसा असणार? गोराच असणार. आता काही म्हणू नका सर, आमच्या इथे एकाच ते दोघे गोरे आहेत आणि त्याची जे पोरग आहे ते काळ आहे. आता ते शेजारच्याच असेल, मला काय माहिती. त्याच कारणामध्ये होऊ शकते असं. 99.9% चान्सेस असतात की लेकराचे बॉडी स्ट्रक्चर, लेकराचा कलर, लेकराचे डोळे, लेकराचे केस हे त्याच्या आई वडिलावर किंवा त्याच्या आजी आजोबावर किंवा त्यांच्या आजी आजोबावर डिपेंड असतात. ओके, त्यालाच म्हणतात आपण अनुवंशिक माहिती, जी की आजी आजोबा पंजापासून आलेली आहे आणि ते तुमच्या डीएनए मध्ये स्टोअर आहे. त्याच्यावरच तुमच्या बॉडीचा कलर, तुमच्या बॉडीचा शेप, तुमच्या बॉडीचे म्हणजे तुमचे डोळे, तुमचे जे काही फंक्शन्स आहेत, तुमची मेंटॅलिटी, तुमचे बौद्धिकता, हे सगळी त्याच्यावरती डिपेंड असते. सेल थेअरी आणि मॉडर्न कन्सेप्ट ऑफ सेल थेअरी. तर आता आपल्याला बघायचे सेल हायरार्की. सेल हायरार्की काय म्हणते बघा. सेल हायरार्की काय आहे? हायरार्की कशाला म्हणतात? सेलचं प्राधान्यत्व काय आहे, सेल पासून काय काय तयार होऊ शकतं. सेल आहे, ओके. आता ही समजा एक सेल आहे. जेव्हा अशा सेम स्ट्रक्चरच्या, सेम फंक्शनच्या आणि सेम साईजच्या, लक्षात घ्या, सेम स्ट्रक्चर आणि फंक्शन, ह्या दोन गोष्टीच्या जेव्हा सेल एकाच स्ट्रक्चरच्या एकाच फंक्शनच्या सेल जेव्हा एकत्र यायला, दोन पेक्षा जास्त, आता त्यांनी ग्रुप तयार झाला त्यांचा. हे जे ग्रुप आहे, हे ग्रुप कशामध्ये बदल होतो? टिश्यू मध्ये. ओके, सेल्स आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म टिश्यू. आता उदाहरणामध्ये कार्डिओमायोसाइट आहे. कार्डिओमायोसाइट्स हे सेल्स कुठं असतात? तर ह्या हृदयामधल्या सेल आहेत.
ठीक आहे. जेव्हा ह्या कार्डिओमायोसाइट्स एकाच स्ट्रक्चरच्या आहेत, एकाच फंक्शनच्या आहेत, ते जेव्हा एकत्र आल्या त्यांनी असा ग्रुप तयार केला स्वतःचा. ओके, यांच्यापासून काय तयार होते? कार्डियाक मसल टिश्यू तयार होतो. काय तयार होतो? कार्डियाक मसल टिश्यू. लक्षात घ्या, सेल्स पासून टिश्यू तयार झाला. मग जेव्हा ह्या कार्डियाक मसल टिश्यू ह्याच्यासारख्या दुसऱ्या अजून कार्डियाक मसल टिश्यू एकत्र यायला लागल्या, त्यांच्यापासून काय तयार होतो? त्यांच्यापासून तयार होतो ऑर्गन. काय तयार होणार? टिश्यू. जेव्हा ग्रुप झालं टिश्यूचं, त्यांच्यापासून काय तयार होणार? ऑर्गन तयार होणार. ह्या ऑर्गनला आपण काय म्हणतात? हार्ट असं म्हणतात आपण. कार्डियाक मसल टिश्यू पासून कोणता ऑर्गन बनतो? हार्ट बनतो. ओके, लक्षात ठेव. मेरे दिल में तुम हो, कुछ नहीं है दिल में कार्डियक मसल टिश्यू है, और कार्डियक मसल टिश्यू कौन से बनेले? कार्डियो मायोसाइट से बनेले. तो कुछ भी बात नको करू, नहीं तो एक चपाटी में तिको नीचे गिरवूंगा बेटे. सेल आहे, सेल पासून टिश्यू तयार झाले, टिश्यू पासून ऑर्गन तयार झाले. मग असेच जेव्हा एक पेक्षा दोन पेक्षा जास्त ऑर्गन एकत्र येतात, त्यांच्यापासून काय तयार होती? टिश्यू पासून ऑर्गन झाले. आणि जेव्हा ऑर्गन्स आर ग्रुप टुगेदर ते फॉर्म सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम तयार केली त्यांनी. काय तयार केली? ऑर्गन सिस्टीम इथं दाखवलेली आहे. ते तुम्हाला ही ऑर्गन सिस्टीम आहे. म्हणजे जेव्हा ऑर्गन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम आहे, कार्डियक सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यानंतर तुमची लिम्फॅटिक सिस्टीम आहे, त्याच्यानंतर तुमची स्केलेटल सिस्टीम आहे. अशा पूर्ण सिस्टीम जेव्हा एकत्र येतात ना बाबा, तर त्याच्यापासून तयार होती बॉडी. बॉडी बिल्डर. तू जे बॉडी बिल्डर आहे ती कशापासून तयार झालेला आहे? सिस्टीम्स पासून. जेव्हा सिस्टीम एकत्र आल्या त्यांच्यापासून ही अशी बॉडी तयार झाली. त्यालाच म्हणतात आपण सेल हायरार्की. काय म्हणतात त्याला? सेल हायरार्की. तर असा प्रश्न जर आला, व्हॉट इज सेल हायरार्की, तर त्याच्यामध्ये लिहायचं व्हेन द सेल्स ग्रुप टुगेदर दे फॉर्म टिश्यू, व्हेन द टिश्यू ग्रुप्स टुगेदर दे फॉर्म ऑर्गन, व्हेन द ऑर्गन्स कम्स टुगेदर दे फॉर्म सिस्टम, व्हेन द सिस्टम्स कम्स टुगेदर दे फॉर्म बॉडी. आता काही मुलांच्या, मुलींच्या बी बाबा, फक्त मुलांच्याच नाही, तर काही मुलांच्या मुलींच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल आणि यायलाच पाहिजे. जर तुम्ही शिकत आहेत तर हा प्रश्न तुमच्यासाठी नक्की तुमच्या मनामध्ये आला पाहिजे की बाबा सेल पासून बॉडी बनते हे तर कळालं मास्तर, पण सेल कशी तयार होती हे तर सांगितलंच नाही तुला. तर त्याच्यासाठी आपल्याला सेलचं स्ट्रक्चर बघायचं डिटेलमध्ये, त्याचा ताण घेऊ नको तू. पण अजून एक वेगळी गोष्ट जी कशी सेल कशी तयार होती ती अजून मी सांगतो तुला. बघ, ऍटम कधीतरी ऐकला असशील. विषय का सर, रोज बघतो. अरे तू नाही भाई, हे दुसरा आयटम आहे. तू आयटमच्या मागे दुसरे 4 बटन आहेत आणि त्या 4 बटनला त्यांना नंबर दिलेला आहे. आता तू पाय, तू आयटम, हे दुसरा आयटम आहे. हे आयटम काय केलेलं आहे? एकदम बारीक मॉलिक्युल आहे, सगळ्यात छोटा, अतिसूक्ष्म जे ज्याला म्हणतो आपण. ते आयटम्स जेव्हा एकत्र आले, एक पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त जे काही आयटम्स आहेत ते एकत्र आले, त्यांच्यापासून त्यांनी काय तयार केलं? मॉलिक्यूल तयार केला. काय तयार केला? मॉलिक्यूल. आणि जेव्हा मॉलिक्यूल एकत्र येतात त्यांनी काय तयार केली? त्यांनी काय तयार केले? सेल ऑर्गेनेल्स. सेल ऑर्गेनेल्स म्हणजे काय मास्तर? आता कळालं नाही आम्हाला. सेल ऑर्गेनेल्स आपल्याला बघायचे पुढे. समज उदाहरण घे, ही एक सेल आहे. त्या सेल मध्ये जे छोटे 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 ऑर्गन्स असतात ना, त्याला काय म्हणतात? सेल ऑर्गेनेल्स म्हणतात. ते आपल्याला पुढे डिटेल मध्ये बघायचे स्ट्रक्चर ऑफ सेल मध्ये. तर जेव्हा सेल ऑर्गेनेल्स तयार होतात आणि जे सेल ऑर्गेनेल्स जेव्हा एकत्र आले त्यांच्यापासून तुझी सेल तयार झाली. काय तयार झाली? सेल तयार झाली. म्हणजे ऍटम पासून मॉलिक्यूल, मॉलिक्युल्स पासून सेल ऑर्गेनेल्स, सेल ऑर्गेनेल्स पासून तुझी सेल तयार झाली. आणि जेव्हा सेल एकत्र येतात तेव्हा टिश्यू, टिश्यू तेव्हा येतात ऑर्गन, ऑर्गन जेव्हा एकत्र येतात सिस्टीम, सिस्टीम जेव्हा एकत्र येतात बॉडी. हे आता मस्त पाठच झाला पाहिजे तुला. ना बॉडी, टिश्यू, सिस्टीम हे पाठ झाले पाहिजे. आणि त्यांच्यापासून पॉप्युलेशन बनते, पॉप्युलेशन पासून बायोसिनोसिस बनतो, बायोसिनोसिस पासून इकोसिस्टम तयार होते, इकोसिस्टम पासून बायोमा तयार होतो. पूर्ण जे ऑर्गॅनिझम्स ते एकत्र राहायला लागतात आणि त्याला आपण बायोस्फिअर असे म्हणतात. पृथ्वी तल, भूतल आपलं. आतापर्यंत जी मी तुम्हाला माहिती दिली ती माहिती होती सेल बद्दल. ह्याच्यानंतर पण सेल बद्दलच देणार आहे रे. आता आपल्याला बघायची डिटेल्ड सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, कशी दिसती ती, कशी दिसती ती आता बघायची आपल्याला, कशी दिसती. तर बघ, इथं दाखवल्याप्रमाणे सेल अशी काढता येईल तर अशी काढा, किंवा सिंपल वे मध्ये अशी डायरेक्टली गोल सेल पण काढायला चालेल एक्झाम मध्ये. जास्त अशी नखरे करत बसू नका, ह्याच्यामध्ये टाइम खूप जास्त जातो. ठीक आहे. तर अशी एक सेल आहे, हे राऊंड असेल किंवा ह्याच्यामध्ये काही थोडेसे चेंजेस असतील, अशी असेल किंवा अशी असेल, है ना. ह्याच्यावरती लक्ष देऊ नका. फक्त लक्ष काय द्यायचं आपल्याला की सेल कसं तयार होते. असा एक गोल आहे. ह्या गोल मध्ये ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात, न्यूक्लियस प्रेझेंट असतो, न्यूक्लिओलस प्रेझेंट असतो, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो, नंतर गॉल्जी ॲपरेटस प्रेझेंट असतो. अशा प्रकारे गॉल्जी ॲपरेटस असतो.
त्याच्यानंतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतो. त्याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगतो तुम्हाला मी, है ना. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झाला. आता त्याच्यानंतर लायझोझोम झाला. त्याच्यानंतर हे छोटे 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 बारीक 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 असे रायबोझोम्स असतात त्याच्यामध्ये, है ना. हे पूर्ण जेव्हा ऑर्गेनेल्स येतात, हे काय होते, हे पूर्ण ऑर्गेनेल्स होते. ह्या ऑर्गेनेल्सला मिळून काय तयार झालेलं आहे, आपलं सेल तयार झालेली आहे. त्याचे नावं पण द्यायचे आपल्याला, नावं पण बघू काय काय त्याची नावं, है ना. सेलचं स्ट्रक्चर काय म्हणते, सेल कन्सिस्ट ऑफ अ सेमी परमिएबल वॉल विच कॉल्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. सगळ्यात पहिलं लक्षात काय घ्यायचं, सेलची जी बॉर्डर आहे, ही जी गोल बॉर्डर दिसते ना तुम्हाला, ही गोल बॉर्डर ही काढलेली, ही बॉर्डर आहे सेल मेम्ब्रेन. काय म्हणतात त्याला, सेल मेम्ब्रेन म्हणतात. ओके, यालाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतो. ओके, ही सगळ्यात पहिली गोष्ट सिक्युरिटी, प्रोटेक्शन करते भाऊ. आणि ह्याचं अजून काय म्हणलेलं आहे, इथं एक छोटासा शब्द आलेला आहे, सेमी परमिएबल. काय आहे सेमी परमिएबल, विचार कर. अशी समज ही एक वॉल आहे, त्याला काय नाव दिलेलं आहे आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेमी परमिएबल म्हणजे काय माहिती का, ही काही आवश्यक गोष्टींसाठीच ही परमिशन देते सेलमध्ये जाण्याला, काही आवश्यक गोष्टींना. उदाहरण म्हणजे जसं की समज ऑक्सिजन आला, टकटक कोण आहे, ऑक्सिजन आहे, बरं ठीक आहे, ऑक्सिजन महत्वाचं आहे ना बॉडीला, बॉडीला महत्वाचं आहे म्हणजे सेलला महत्वाचं आहे, है ना. आणि उदाहरणार्थ समज आता काय झालं, CO2 आहे, मधातून ठकठक कोण आहे, CO2 आहे, अरे जा लवकर का लवकर, CO2 निघून गेला म्हणजे सेमी परमिएबल कळले. आता वॉटर आला, वॉटरला परमिशन दिली मधात, जाय बाबा तुझी तर खूप गरज आहे. म्हणजे ज्या गोष्टी सेलला आवश्यक आहेत त्या गोष्टींना मदत परमिशन देतो आणि मधातून बाहेर पाठवतो. ओके, जसं की एनर्जी आहे, एनर्जी बाहेर पाठवायची, पाठवून देतो. गरज आहे बाहेर बॉडीला तर पाठवते, विनाकारण पाठवतो का नाही पाठवत, त्यालाच म्हणतात सेमी परमिएबल. काही गोष्टींना मदत एंट्री देते. आता ज्या गोष्टी सेलला कामाच्या नाहीत, जसं समजा उदाहरणामध्ये व्हायरल झालाय, तुम्हाला बॅक्टेरिया मदत जायचं म्हणाले, तर सेलला जाऊ दिल्यावर तुमची दुकान लागेल, शाट होता तुम्ही. तर ते शाट होऊ द्यायचं नसेल तुम्हाला, तर सेल काय करते माहिती का, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते त्याला सेमी परमिएबल आहे, त्याच्यामुळे ते जे बॅक्टेरिया असेल, जे काही सेलला हार्म करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना मदत जाऊ देत नाही. त्याच्यामुळे याचं नाव काय पडलेलं आहे, सेमी परमिएबल. ओके, इनसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन देअर आर नंबर्स ऑफ ऑर्गेनेल प्रेझेंट. हे जे दिसले का, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे जे स्ट्रक्चर काढले आपण मधात, हे 7, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर काय कोणत्या नावाने ओळखले जातात, ते सेल ऑर्गेनेल्स म्हणून ओळखले जातात. हे कशाच्या मधात प्रेझेंट आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधामध्ये प्रेझेंट आहेत. ह्याच हे जे एन्व्हायरमेंट आहे, त्या एन्व्हायरमेंटला काय म्हटलं जातं, लिहून घ्या, इंट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंट. ओके, आणि सेलच्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटला काय म्हटलं जाते, एक्स्ट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंट. ओके, मधातल्याला इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट आणि बाहेरच्याला एक्स्ट्रा सेल्युलर एन्व्हायरमेंट. आता हे जे ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहेत ते कुठे प्रेझेंट आहेत, इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट आहे. ऑल ऑर्गेनेल्स फ्लोटिंग इन अ वॉटरी फ्लुइड कॉल्ड सायटोप्लाझम. त्यांच्या मधामध्ये, आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधामध्ये हे जे तुम्हाला खाली जागा दिसत आहे ना, त्याच्यामध्ये एक लिक्विड प्रेझेंट आहे, एक फ्लुइड प्रेझेंट आहे. त्या फ्लुइडचं नाव आहे सायटोप्लाझम. सेम पहिली एक मेथड जी सांगितली होती ती वापर करा तिथं, त्याचा सायटो मीन्स सेल, ओके, आणि प्लाझम मीन्स फ्लुइड. सेलचा फ्लुइड, सेलच्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, सायटोप्लाझम. अगदी सोपं आहे की नाही. आता हे सायटोप्लाझम जे आहे ते कशी आहे, कन्सिस्टन्सी कशी आहे, कोणी जर विचारलेला त्याला सांगायचं की जेल लाईक आहे, ते म्हणायचं जेल सारखा. अजून थोडं चांगल्या भाषेमध्ये, चांगल्या म्हणजे अंडरस्टँडिंग मध्ये सांगायचं असेल तर, अंड्याचा जे एग व्हाईट असतो ना, त्याची जशी कन्सिस्टन्सी असते चिकट चिकट, तशा चिकट चिकट कन्सिस्टन्सीचा हे सेल फ्लुइड तयार होतो. ओके, कशामध्ये, इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधात. आपल्याला बघायचे की सेल ऑर्गेनेल्स कोणते कोणते आहेत. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आता जी मी ऑर्गेनेल्स सांगणार आहे त्याचं मी एक तुम्हाला शॉर्ट सांगणार आहे. ह्याच्यानंतर मी याच्यावरती एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहे, प्रत्येक ऑर्गेनेल्स वरती सेपरेट व्हिडिओ. कारण मी जर ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण ऑर्गेनेल्स डिटेल मध्ये तुम्हाला जर सांगितले तर कदाचित हा व्हिडिओ 3-4 घंट्याचा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला तेवढं लेंथची व्हिडिओ जमणार नाही. तुम्ही बोर होता आणि एकसारखं जर 3-4 घंट्याचं बघायचं म्हटलं तर त्याच्यामुळे मी काय करेन, त्यांना प्लाझ्मा मेम्ब्रेनवर सेपरेट व्हिडिओ, सायटोप्लाझमवर सेपरेट व्हिडिओ, न्यूक्लियसवर सेपरेट व्हिडिओ, असे सेपरेट व्हिडिओ टाकेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला
10-10 मिनिटांमध्ये ते सगळे सेल ऑर्गॅनेल्स अभ्यास करता येईल त्यांचा. ओके, सगळ्यात पहिला आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. इथे सेल वॉल झालेला आहे, चुकून हे निग्लेक्ट करा, याच्या जागी सेल मेम्ब्रेन करा. पीडीएफ मध्ये मी चेंज करून टाकेल, टेन्शन घेऊ नका त्याचं. सेल मेम्ब्रेन जे आहे ते कशाला म्हणले, आता बघितलं आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. काही जणांना मदत घेते, काही जणांना घेत नाही. ओके, म्हणजे तुझ्या कॉलेज सारखी आहे बघ, पैसे दिले की मदत घेते, पैसे दिले नसले की मदत घेत नाही. हा, आता तुझ्या मनात काही विचार आणू नको तू, मी फक्त तुझ्या कॉलेज बद्दल बोलायलो. ही आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, ह्याच्यानंतर काय सांगितलेले, सायटोप्लाझम, म्हणजे जे आत्ताच आपण सांगितलं होतं फ्लुइड प्रेझेंट असते ह्याच्यामध्ये. त्याला आपण इथं नाव देऊन टाकू कशाला तरी, म्हणजे जी खुली जागा त्याला सायटोप्लाझम. आता ह्याच्यानंतर काय आहे, न्यूक्लियस. थोडं न्यूक्लियस का महत्वाचं आहे, कारण याला हेड ऑफ द सेल म्हटलं जाते. का म्हटलं जाते, जसं की तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक असतात, प्रिन्सिपल असतात. ते काय करतात, सगळ्या टीचर्सला ऑर्डर देतात, तू ह्या क्लासमध्ये जाय, तू त्या क्लासमध्ये जाय, तू हे काम कर, तू ते काम कर. हे जे का कोण करू शकतो, हेड जे असतो है ना. कॉलेजचा हेड प्रिन्सिपल असणार, शाळेचा हेड मुख्याध्यापक असणार, त्याला पण प्रिन्सिपलच म्हणतात आपण. तर हे जे आहे ते काय असतात, हेड असतात. ते काय करणार, सगळ्यांना त्यांची कामं सांगणार की तू हे काम करायचं, तू ते काम करायचं, आणि निरीक्षण करणार, रेग्युलेट करणार कामं सगळ्यांचे. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जाते, हेड ऑफ द सेल म्हटलं जाते. लक्षात घ्या, हेड ऑफ द सेल म्हटलं जाते कोणाला, न्यूक्लियसला. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये का हेड आहे, अजून एक काय महत्वाचं, कारण ह्याच्यामध्ये डीएनए भाऊ, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हे जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असते, डीएनए. डीएनए कसा दिसतो तुला माहित आहे, खूप पाहिलं असेल कधी ना कधी असं दिसणार है ना. हे डीएनए आहे, हे जे डीएनए आहे हे कशामध्ये असतो, हा डीएनए असतो तुमच्या न्यूक्लियस मध्ये. कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये. त्याच्यामुळे त्याला हेड ऑफ द सेल म्हटलं जाते, कारण डीएनए मुळे तुमच्या पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन डिपेंड असते. त्याच्यामुळे याला हेड ऑफ द सेल म्हटलं जाते. आणि म्हणायला पण पाहिजे, कारण खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, त्याला आपण डीएनए म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या न्यूक्लियसच्या मधामध्ये अजून एक छोटासा गोल आहे, हे दिसते का, हे न्यूक्लियस आहे. ओके, ह्याच्यामध्ये अजून एक छोटासा गोल आहे, ह्या पूर्ण ब्लॅक करतो मी. ह्या गोलचं नाव काय माहितीये का, न्यूक्लिओलस. हा जे न्यूक्लिओलस आहे हो का, हा जे न्यूक्लिओलस आहे, याचं काम आहे प्रोटीनला सिंथेसाइज करणं, आणि प्रोटीन बनवण्याचं काम करतो हा. ह्याच्यानंतर आपल्याला बघायचे सेल ऑर्गॅनेल्स. आता हे जे दिसते तुम्हाला बन सारखं स्ट्रक्चर, सावशेष शेप्ड ज्याला म्हणतात आपण, हे मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रियाला अजून एक नाव काय दिलेलं आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल. लय पॉवर आहे याच्यामध्ये. ते आंध्राचा हिरो जसा असते ना, एक मारलं की 4 उडून जात होतं बघा, इकडं तिकडं, पार कोणी कानाच्या मागे पुडी मारते, कानाच्या मागे उडून जाते. तसंच पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर आहे. काऊन पॉवर आहे, कारण सेलची 70% म्हणायला हरकत नाही, 70% एनर्जी कोण प्रोड्यूस करते, मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे ह्याला काय म्हटलं जाते, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जाते, कारण ह्याच्यामध्ये खूप पॉवर असते. ही पॉवर कशी तयार करतो, हा एडीपी ला घेतो, म्हणजेच ग्लुकोजला घेतो, त्याच्यापासून एटीपी मध्ये कन्वर्ट करतो, त्यालाच आपण काय म्हणतात, करन्सी म्हणतात. सेलची करन्सी येते, एनर्जी आहे सेलची, मग ती तयार करतो. त्याच्यामुळे त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. हे बघा स्ट्रक्चर त्याचं. नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 2 असतात, एक आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे जे दिसते का तुम्हाला, रफ दाणे दाणे दिसते त्याच्यावर, त्याला म्हणायचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे रफ काऊन आहे, कारण ह्याच्या सरफेस वरती प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. उदाहरणामध्ये घ्या, हे असं स्ट्रक्चर आहे त्याचं, ह्याच्यावरती अशी गोल 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 काय प्रेझेंट असतात, प्रोटीन्स प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर कसं झालं, रफ झालं. त्याच्यावरच ह्याचं नाव पडलं की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्याच्यावरती प्रोटीन असतात. ओके, आणि स्मूथ कसं आहे, असा डायरेक्ट असा आहे, गोल गोल. ओके, असा लंबाकृती. ह्याच्यावरती कोणत्याच प्रकारची प्रोटीन प्रेझेंट नसते, म्हणून याची जी सरफेस आहे ते एकदम स्मूथ असते. त्याच्यामुळे याचं नाव काय पडलेलं आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्याच्यावर पण आपल्याला डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण ह्याच्यावर डिस्कस करू. ओके, आता ह्याच्यानंतर आहे गॉल्जी ॲपरेटस. हे जे एच सारखा पार्ट दिसतोय तुम्हाला, हे एच सारखा पार्ट दिसतोय ना, ह्या पार्टला म्हणतात गॉल्जी ॲपरेटस. असं लेबल करू. त्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे पोस्ट ऑफिस ऑफ द सेल. आता पोस्ट ऑफिसचं काम काय मला सांगा. पोस्ट ऑफिस काय करतो माहिती का, जसे उदाहरणामध्ये तुमचं फ्लिपकार्ट आहे, ते पण एका प्रकारचं पोस्ट ऑफिसच आहे ना. ते काय करते, त्या पार्सल्सला जमा करतो. ठीक आहे, आपलं पोस्ट ऑफिस सगळ्या पार्सल्सला काय करतो, जमा करतो आणि त्याच्यावरती लेबल लावतो की हे जाणार आहे
ह्या गावात ते जाणार आहे, त्या गावात ते जाणार आहे, पुणेला हे जाणार आहे, मुंबईला हे जाणार आहे, दिल्ली, कोलकाता, कुठं असं त्याच्यावर लेबल करतो. आणि मग त्या पार्सल्सला काय करतो, पॅक चांगलं करून अजून त्यांना सुरक्षित पद्धतीने कुठं पाठवतो, ज्यांची ती तिथं म्हणजे ज्या पार्सलची डेस्टिनेशन जी आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवतो. म्हणजे पोस्ट ऑफिसचं काम करायला काय करतो, घेतो, पॅक करतो, लेबलिंग करतो आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाठवायचे त्या ठिकाणी त्यांना पाठवतो. सेम तसंच काम कोण करते, गोल्जी ऍपरेटस करतो. काय करतो हा, जेव्हा प्रोटीन्स हे काय करतो, प्रोटीन्सला जमा करतो स्वतःमध्ये, जमा केले ह्याच्यामध्ये प्रोटीन्सला बरोबर पॅक करतो आणि पॅक करून काय करते माहिती का, त्याच्यावर लेबल करते. ओके हे मायटोकॉन्ड्रियामध्ये जाणार, ओके हे इकडे जाणार, ओके हे तिकडे जाणार. म्हणजे सेलमध्ये जिथं प्रोटीनची गरज पडली तिथं काय करतो माहिती का, हा असा पाठवतो, असा पाठवून देतो प्रोटीन्सला. त्याच्यामुळे ह्याला काय नाव दिलेलं आहे आपण, पोस्ट ऑफिस. अगदी सोप्या पद्धतीने बघा, जेवढे पण मी तुम्हाला सबनेम सांगायलो हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. डायरेक्टली हे तुम्हाला लिहिता येणार नाही. तुम्हाला काय लिहावं लागेल, मायटोकॉन्ड्रिया आल्सो नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल असं लिहिता येईल, किंवा गोल्जी ॲपरेटस आल्सो नोन ॲज अ पोस्ट ऑफिस ऑफ सेल असं लिहिता येईल. पण डायरेक्ट पोस्ट ऑफिस लिहिता येणार नाही, कारण त्याची सबनेम ही जी दिसते तुम्हाला हे रायबोझोम आहे. काय आहे ते, रायबोझोम आहे. गोल गोल दिसत आहे, यांना काय म्हणतात, प्रोटीन फॅक्टरी म्हणतात. आता ती कसं म्हणतात, काय करते ते हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, प्रोटीन फॅक्टरी. फॅक्टरी काय काम करते, प्रोडक्ट तयार करण्याचं काम करते. ओके, त्याच्यानंतर आहे आपल्याला काय बघायचंय, त्याच्यानंतर बघायचंय आपल्याला लायझोझोम. शेवटचा ऑर्गेनेल आहे लायझोझोम. आता लायझोझोमला एक इंटरेस्टिंग नेम आहे. त्याचं झालं प्रोटीन फॅक्टरी, रायबोझोमला म्हणतात. लायझोझोमला काय म्हणतात माहिती का, सुसायडल बॅग. जसं उदाहरणामध्ये बच्चू आहे, बच्चू चाइल्ड मध्ये कन्वर्ट होणार, चाइल्ड मधून प्रीस्कुलर मध्ये, प्रीस्कुलर मधून स्कूलर मध्ये, स्कूलर मधून टीनेज मध्ये, टीनेज मधून अडल्ट मध्ये, अडल्ट मधून ओल्ड एज मध्ये, आणि ओल्ड एजच्या नंतर बाय बाय गया, खत्म, बाय बाय, गुड बाय, गया, है ना. तर मग कोणत्या पण गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं सेलची पण एक एक्सपायरी डेट असते, डिपेंड आहे कोणती सेल आहे. ओके, त्या सेलच्या टाईपवर डिपेंड आहे की ती किती दिवस जगू शकते. आता एका कालावधीनंतर त्याची काय होती, डेथ होती सेलची. आता ती जी डेथ सेल आहे ती जर बॉडीमध्ये विनाकारण फिरत असेल तर ती काय करणार, एक तर आपल्या डिस्ट्रप्शन करणार बॉडीच्या फंक्शन मध्ये, दुसरी गोष्ट उगच व्हॉल्यूम खाणार ब्लडचा, त्याच्यानंतर ऑक्सिजनची इनटेक जास्त होईल, है ना. आपल्याला ऑक्सिजन जास्त घ्यावं लागेल कारण त्याला बी लागेल. तर मग त्या टायमाला स्वतःचा एक सुसाईड बॅग आहे त्याच्याजवळ, सेल जवळ. मग ते काय करते माहितीये का, जेव्हा सेल डेथ होती तेव्हा लायझोझोम काय करते माहितीये की त्याला पूर्ण असं स्वतःमध्ये ओढून घेतो, आणि ज्याच्यामुळे काय होते, सेलची सुसाईड होती, तिथं सेल सुसाईड करते तिथे जाऊन. त्याच्यामुळे त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, सुसाईड बॅग नाव ठेवलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. हे झालं तुमचं सेलचं स्ट्रक्चर, कसा स्ट्रक्चर तयार झालेला आहे सेलचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. व्हिडिओ मध्ये आपल्याला पुढे बघायचे फंक्शन्स ऑफ सेल. फंक्शन्स काय आहेत, आता फंक्शन्सचा अर्थ तुला तर माहिती आहे, थोड्या वेळा पहिले सांगितलं मी, जे की तू करत नाही. तू काय मोकार आहे, तू तुझ्या घरात काहीच काम करत नाही, पण ही सेल करते तुझ्या बॉडीमध्ये कार्य करणे. काय म्हणतात, कार्य करते. काय कार्य करते तुझ्या बॉडीमध्ये हे आपल्याला इथं बघायचं. ओके, सगळ्यात पहिलं जे फंक्शन आहे सेलचं त्याचं काय आहे, प्रोव्हाइड सपोर्ट अँड स्ट्रक्चर. सपोर्ट अँड स्ट्रक्चर कसं प्रोव्हाइड करते बघा. सेल आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी, जस्ट लाईक ब्रिक्स मेक अ हाऊस, सेल मेक आवर टिश्यू अँड ऑर्गन. द सेल मेम्ब्रेन गिव्स शेप अँड प्रोटेक्ट्स द इनसाइड पार्ट ऑफ सेल. आता थोड्या वेळा पहिले म्हणलं होतं, जसं की विटांपासून घर तयार होतो की नाही, तशाच सेल्स पासून आपली स्केलेटल तयार होतो, आपल्या बॉडीचा सपोर्ट भेटतो. म्हणजे कसा भेटतो, आपल्याला थांबायचंय. ओके, आता आपल्याला थांबण्यासाठी एक स्ट्रक्चर पाहिजे. सपोर्ट भेटतो, स्ट्रक्चर भेटतो. हे कोणामुळे भेटायले, सेलमुळे भेटायले. जेव्हा हाडं बनतात, स्केलेटल तयार होतो, तेव्हा आपण थांबू शकतात. जेव्हा मसल्स बनतात तेव्हा आपण मुव्हमेंट करू शकतो. जेव्हा आपली स्किन बनते तेव्हा आपण दिसू शकतात लोकांना, असे आहेत म्हणून आपण. हे झालं सपोर्ट अँड स्ट्रक्चर, सेल अशी प्रोव्हाइड करते, है ना. एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर मसल सेल्स आर लॉंग अँड फ्लेक्सिबल, दे हेल्प इन मुवमेंट. बोन सेल्स आर हार्ड अँड स्ट्रॉंग, दे गिव्ह स्ट्रेंथ टू बोन अँड
द होल स्केलेटन. जसं की उदाहरणामध्ये आता तुला मी म्हणलं की मसल सेल्स ज्या आहेत त्या फ्लेक्सिबल असतात. जसं उदाहरणामध्ये समज हे माझे हात आहे. आता या हातचे जे मसल्स आहेत हे स्ट्रेच करू शकतो मी, है ना. तर ह्या कशा येतात, स्ट्रेचेबल आहेत. तर ह्या स्ट्रक्चर देतात, मुवमेंट देतात बॉडीला, देतात की नाही. आणि तसंच जे शरीरामध्ये बोन्स आहेत, आता ह्या बोटामध्ये माझ्या बोन्स असतील, ते बोन्सला मी फ्लेक्सिबल असे वाकू शकतो का नाही. हे जॉईंट वाकत आहेत, बोन्स वाकत आहेत का नाही. त्या बोटमुळे काय आहे, आपल्याला एक स्ट्रक्चर निर्माण झालाय बॉडीला, त्याला म्हणतात एक सपोर्ट प्रोव्हाइड करतो आणि एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो. ओके. दुसरं फंक्शन आहे आपल्या सेलचं, ते काय आहे, फॅसिलिटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हे नाव ऐकलं असेल तुम्ही. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, सेल पासून, कोणती सेल, एक झायगोट आहे, झायगोट पासून बेबी तयार होतो. ओके. बेबी पासून चाइल्ड बनतो. ओके. चिल्ड्रन पासून जे काही त्याच्या वाढ विकास व्हायली की नाही, म्हणजे लहान लेकराचं मोठं आहे. म्हणजे आता तू 6 फूटचा 5 फूटचा टोंग्या झाला की नाही, हे कसा झाला, लहानपणी तू तेवढाच होता का, जन्मल्या 5 फुटाचा होता का, तू नव्हता. किती होता, तुतभर होता एवढा, है ना. आता वाढला की नाही, शरीरानं वाढला, बुद्धीनं वाढला, वाढ व विकास झाला की नाही तुझा. सेम तसाच तेच वाढ विकास कशामुळं शक्य झालं तुझ्या बॉडीमध्ये, तर ते केवळ आणि केवळ शक्य झालं सेलमुळे. सेल काय करतात बघा, सेल ग्रो बाय इन्क्रीजिंग देअर साइज अँड बाय डिवाइडिंग इनटू न्यू सेल. व्हेन ओल्ड ऑर डॅमेज सेल डाय, न्यू सेल रिप्लेस देम. दिस इज व्हाय वी कॅन ग्रो फ्रॉम बेबी टू अडल्ट अँड ऑल्सो व्हाय वुंड हील. लहानपासून मोठे होतात आपण त्याच्यामुळे. आणि ज्या खराब झालेल्या सेल आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी किंवा त्यांना रिप्लेस करण्यासाठी नवीन सेल येतात. आणि सेल एकमेकांना डिवाइड करतात स्वतःला, 1चे 2, 2चे 4, है ना. अशी जी डिवायडेशन व्हायला, याच्यामुळे आपला आकार वाढतो बॉडीचा, साईज वाढते बॉडीचा. हे कशामुळे शक्य आहे, ग्रोथमुळे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वुंड हील होते. लक्षात घे. आता तू काय केलं माहितीये का, जिथं बचबच करायचं नव्हतं तिथं जाऊन काहीतरी बोलला कोणाला तरी. आता ते तुझ्यापेक्षा डिपाड होतं, त्यानं हाणला तुला धरून. आणि तुला काय झालं माहितीये का, त्यानं जेव्हा मारू लागलं त्याच्यानं चांगलाच रट्टा बसला तुला आणि तुझं डोकं फुटलं, तुझ्या डोक्यामध्ये मार लागला. आता डोक्यामध्ये काय झालं, एक उंड तयार झालं, एक कट तयार झाला. आता जीवनभर ते कट तसाच राहणार आहे का. लहानपणी जसं तुला जे मार लागलेला आहे, खेळताना म्हण, काय आगाऊपणा करताना म्हण, डोक्यावर पडला असतील तू, ते आतापर्यंत तसंच जखम आहे का, नाहीये. ती जखम काय झाला, भरला, बरोबर आहे, हील झाला. ते कशामुळे शक्य आहे, कारण जेव्हा मार लागतो त्या ठिकाणी क्लॉटिंग होते, त्या ठिकाणी प्लेटलेट्स येतात, त्या ठिकाणी WBC येतात आणि नवीन सेल्स जनरेट होतात तिथं. आणि हळूहळू हळूहळू ही जी वुंड आहे ती वुंड हील होतो आणि नॉर्मल जसं स्ट्रक्चर आधी होतं स्किनचं तसं होतं. काही टाइमला थोडासा स्कार उरतो, त्याचा कट उरतो. डोक्यामध्ये लागला असेल तर तिथे केस येत नाहीत. मग तू सांगतो मी असं पराक्रम केला होता त्याच्यामुळे माझं डोकं फुटलेलं आहे ना, दाखू सांगतो ना तू डोक्यामध्ये. तेच आहे सेल. हे आपलं रिप्रोडक्शन म्हणजे सेल डिव्हिजन म्हणतात त्याला. रिप्रोडक्शन कसा होते तुम्हाला सांगितलं मी आता, म्हणजे ज्या टायमाला मी तुम्हाला फर्टिलायझेशन सांगत होतो. अजून एकदा सांगतो, लक्षात घ्या. रिप्रोडक्शन कशाला म्हणतात, एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट तयार करणे, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. ओके. उदाहरणामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सेल कोणती होती, स्पर्म, प्लस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल कोणती होती, एक, त्याला ओव्हम म्हणतात आपण. ह्या दोघांचं जेव्हा फ्युजन होतं त्या टायमाला काय तयार होतो, झायगोट. आयला हे झायगोट नाव मास्टर लईच यायला लागले, तुम्हाला लईच आवडते वाटायला. अबे त्याच्यामुळे तू आहे बे, ते जर नसला असता तर तू नसलाच असता, एक माणूस कमी झाला असता पॉप्युलेशन मधला. लक्षात आले का, ते झायगोट हे म्हणून तू तयार झालेला आहे. झायगोट नसला असता तर तयारच झाला नसता. त्या दिवशी लाईट जर गेली नसती तरी झालं नसतं मग, पण काय करणार. तर काय म्हणते रिप्रोडक्शन, सेल रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. 2 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत, 2 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत सेलचे. एक आहे मायटोसिस आणि एक आहे मिओसिस, है ना. दोन्ही सांगतो काय आहे ते लक्षात घ्या. मायटोसिस मध्ये काय होतं, एक सेल आहे त्याच्यापासून 2 आयडेंटिकल सेल तयार होतात. हुबेहूब तशा स्ट्रक्चरच्या त्याच फंक्शनच्या 2 सेल तयार होणार. त्या 2 सेल पासून हुबेहूब तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या ह्याच्या 2 झाल्या आणि ह्याच्या 2 सेल तयार होतात. ह्याला म्हणतात मायटोसिस. सेम सेल पासून दुसरी आयडेंटिकल सेल तयार होणं, त्याला बघा मेक आयडेंटिकल न्यू सेल युज्ड फॉर ग्रोथ अँड रिपेअर. म्हणजे कुठं मार लागला तर सेम तशीच. किंवा विचार कर, आता तुझ्या तोंडाच्या मधामध्ये जी सेल न तुझी जीभ बनलेली आहे, तुला मार इथं लागले, त्या सेलनं जर इथे येऊन जर हील केलं
तर तुझं हे स्ट्रक्चर जिभेसारखं होणार की नाही. त्याच्यामुळे काय होणार, मायटोसिस होते. इथं मायटोसिस होते म्हणजे सेम ज्या सेल्स आधी इथं होत्या त्याच सेल्स काय करतात, स्वतःला डिवाइड करतात आणि त्यांच्यापासून नवीन सेल तयार करतात आणि त्यालाच आपण मायटोसिस म्हणतो. आता मिओसिस काय आहे, हे मिओसिस आहे. इथं जे झालं स्पर्म आहे एक वडिलांकडून आलेला, ओव्हम आहे एक ज्याला म्हणतात ही आईकडून. ह्या दोघांचं जेव्हा फ्युजन झालं त्यांच्यापासून एक पूर्ण नवीन सेल तयार झाली. बघा, मेक स्पर्म अँड एग सेल फ्रॉम रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन झालं. एक्झाम्पल मायटोसिस, इफ युअर स्क्रॅच युअर स्किन न्यू आयडेंटिकल सेल्स आर मेड टू कव्हर द वुंड. म्हणजे मार लागला त्या ठिकाणी जर मायटोसिस कसा होतो त्या ठिकाणी नवीन सेल येतात, म्हणजे तशाच त्याला मायटोसिस म्हणतात. मिओसिस, इन ह्युमन स्पर्म सेल फ्रॉम फादर अँड एग सेल फ्रॉम मदर कंबाईन बेबी डेव्हलप्स. म्हणजे बेबी कशापासून डेव्हलप होतो भाऊ, झायगोट पासून डेव्हलप होतो. आता बघायचंय आपल्याला चौथा फंक्शन, ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स. ट्रान्सपोर्ट कशाला म्हणतात, पहिली गोष्ट ही महत्वाची, ट्रान्सपोर्ट कशाला म्हणतात. समजा पॉइंट ए आहे, ए पॉइंट आहे पासून बी पॉइंट पर्यंत कोणती गोष्ट घेऊन जाणे, ह्याला काय म्हणतात आपण, ट्रान्सपोर्ट व्हायली ती गोष्ट है ना. पुण्यामधून माझ्या घरापर्यंत जर कोणती गोष्ट यायली तर ती ट्रान्सपोर्ट व्हायली. तसंच आपल्या बॉडीमध्ये असतं. आपण नाकावाटे श्वास घेतो पण ते श्वास जे ऑक्सिजन आहे ते पूर्ण बॉडीमध्ये जातो, पूर्ण बॉडीच्या सेल्स पर्यंत जातो. म्हणजे काय व्हायले, ऑक्सिजनची ट्रान्सपोर्ट व्हायली. सबस्टन्स आहे ऑक्सिजन पण एक, आणि ते काय व्हायले नाकामधून लंग्स मध्ये जाणार, लंग्स मधून मग सेल्स काय करणार त्याला माहिती का, पूर्ण बॉडीमध्ये त्याला घेऊन जाणार. त्याला म्हणतात आपण ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स. सेल नीड ऑक्सिजन, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज टू सर्व्हाइव्ह. कशासाठी, जिवंत राहण्यासाठी. दे ऑल्सो नीड टू रिमूव्ह वेस्ट. आता थोड्या वेळा पहिले म्हणलं होतं मी तुला, कार्बन डायऑक्साईड सेलच्या बाहेर जावं लागते, CO2 सेलच्या बाहेर जावं लागते. ट्रान्सपोर्ट कोण करायले, सेलच घेऊन जायले ना. कुठे घेऊन जायले, लंग्स मध्ये घेऊन जायले. CO2 टाकते, O2 घेते, ह्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट. एक्सचेंज ऑफ गॅसेस व्हायले तिथं. CO2 कामाचा नाही ते निघून गेला, O2 कामाचा आहे ते मदत आला. अजून कसं आहे, युरिया आहे, युरिन ज्याच्यापासून युरिन तयार होते, युरिया आहे. आता त्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस झाली, त्याच्यापासून वेस्ट पार्टिकल्स निघाले, त्या वेस्ट पार्टिकल्सला काय करते, सेल घेऊन येते आणि ही जे सेल आहे किडनीमध्ये येते. ओके, किडनीमध्ये येणार, किडनीमध्ये त्याला फिल्टर होणार, फिल्टर मध्ये झाल्यानंतर जे वेस्ट पार्टिकल आहेत ते लघवीवाटे काढून टाकले जाणार. म्हणजे वेस्ट पार्टिकल्सला सोडून टाकायला का बॉडीमध्ये आपल्या टाकत नाहीत, ते कुठं आणतात, ते किडनीमध्ये आणतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट करायला त्याला पण, जे कामाचं आहे त्याचं पण ट्रान्सपोर्ट होते, जे बिनकामाचं आहे त्याचं पण ट्रान्सपोर्ट होते. हा, जसं की आपली एज्युकेशन सिस्टम आहे, जे कामाचे आहे ते बी पास व्हायले, जे बिनकामी आहे ते बी 12वी पर्यंत पास व्हायले, कॉप्या करू पास व्हायले, कशी पास व्हायले पण व्हायले, नंतर म्हणे आम्हाला जॉब भेटणार. शब्बास. म्हटलेले ट्रान्सपोर्ट हॅपन्स इफ डिफरंट वे. ट्रान्सपोर्ट हॅपन्स इन डिफरंट वे. कशामध्ये, डिफ्युजन मध्ये होते, ऑस्मोसिस मध्ये होते आणि ऍक्टिव्ह ट्रान्सफर होते. डिफ्युजन मध्ये काय होते, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. आता उदाहरणामध्ये लक्षात घे, हाय कॉन्सन्ट्रेशन माझ्या पोटामध्ये वॉटरची हाय कॉन्सन्ट्रेशन होती आणि माझ्या ब्लड मध्ये लो कॉन्सन्ट्रेशन आहे, तर ते काय होणार माहिती का, पोटामधलं वॉटर डिफ्युजनच्या मेथडमुळं, हे इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे, तर प्लस कडून मायनस कडे जाते. डिफ्युजन कशाला म्हणतात, जेव्हा हाय सोर्स असते ते सोर्स लो सोर्स कडे जाणार, त्या टायमाला त्याला काय म्हणतात, डिफ्युजनचं ट्रान्सपोर्टेशन म्हणणार. त्याला कशाचं ट्रान्सपोर्ट म्हणणार, डिफ्युजन, मेथड ऑफ डिफ्युजन. डिफ्युजन नाव आहे. ऑस्मोसिस वाले मुवमेंट्स ऑफ वॉटरच्या मुवमेंट्स व्हायला त्याला ऑस्मोसिस म्हणतात. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, सेल युजेस एनर्जी टू मूव्ह सबस्टन्स इनसाइड आउटसाइड, है ना. एनर्जीचा वापर तुला सांगितलंय मी. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स मध्ये येतात. त्याच्यामुळं सेल एवढी महत्वाची आहे आपल्या बॉडीमध्ये की ती सगळ्यात महत्वाचं काम काय आहे आपलं, ऑक्सिजनची ट्रान्सपोर्ट करणं. जर सेलला ऑक्सिजनच नाही भेटली, जर बॉडीला ऑक्सिजनच नाही भेटली तर ती शॉर्ट होते. नरडा थोड्या वेळ असा हात दाबून पकड, पाय काय होते ऑक्सिजन नाही भेटला तर हे कशामुळे शक्य आहेत, कारण सेल ट्रान्सपोर्ट करते. हा, एक्झाम्पल, इन लंग्स ऑक्सिजन डिफ्यूज इनटू रेड ब्लड सेल, कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज आउट. म्हणजे कार्बन डायऑक्साईड सेलच्या बाहेर ओढून घेतलं जाते लंग्स मध्ये, आणि जे ऑक्सिजन होता हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते सेलमध्ये जे लो कॉन्सन्ट्रेशन झालेलं होतं ऑक्सिजनचं त्याच्यामध्ये टाकलं जाते, आणि सेलमध्ये जे हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये कार्बन डायऑक्साईड होता ते लंग्स मधल्या लो कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साईड कडे टाकलं जाते. त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट होणे. एक्सचेंज ऑफ गॅसेस पण म्हणतात त्याला. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हा सेपरेट एक क्वेश्चन येतो 5 मार्काचा. 5 मार्काचा कोणता, गॅस एक्सचेंज इन लंग्स. त्याचं
आपल्याला त्या टायमाला बघू आपण ते पण. ओके. इन किडनी सबस्टन्स आर ट्रान्सपोर्टेड आउट ऑफ द ब्लड इनटू युरिन. किडनी मध्ये आता सांगितलं फिल्टर होते, त्याच्यामुळे ट्रान्सफर होते वेस्ट पार्टिकल्सचा. एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोड्यूस कशी होती बघा. सेल नीड एनर्जी टू डू एव्हरीथिंग, मूव, डिवाइड, ट्रान्सपोर्ट सबस्टन्स. This energy comes from mitochondria, also called the powerhouse of cell. They convert glucose from food plus oxygen into ATP, energy currency of the cell. आता बघा व्हायले काय, लक्षात घ्या, फक्त थोडंसं ऐका, तुम्हाला कळून जाईल काय होतंय. आता तू काय केलंय माहितीये का, तू पंगत मध्ये जेवाय गेला. कुठे जेवाय गेला? पंक्तीमध्ये जेवाय गेला. कोणाचा तरी बारवा होता किंवा तेरवी होती, तर जाऊन मस्त मांडणी घालून तू गच्च 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 गिचलया. एकदम गळ्याला तळणी लागू जास्त जेवण केलंय तू. आणि आता तुला काय व्हायला माहितीये का, तुला आता सुधारणा झाली. पण तू जेवण तर केलंय. आता ते जे जेवण आहे ते तुझ्या पोटामध्ये गेले, त्याला काय होणार, डायजेशन होणार त्याचं. ओके. फूड पासून काय भेटतो आपल्याला, ग्लुकोज भेटतो. ओके. हे झाला एक सोर्स एनर्जीचा, ग्लुकोज. प्लस आता लंग्स होते, लंग्स मधून ऑक्सिजन येणार. ओके, लक्षात घ्या. आणि हे सगळं जाणार कुठं, हे असा एक स्ट्रक्चर दाखवला होता का मी तुम्हाला, सेल मध्ये होता बघा, मायटोकॉन्ड्रिया म्हणलं होतं आपण, होता की नाही. ह्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये ग्लुकोज जाते, ऑक्सिजन जाते, आणि ह्याच्यापासून एटीपी तयार होतो, ॲडिनो ट्राय फॉस्फेट, ज्याला आपण सेलची करन्सी म्हणतात, एनर्जी करन्सी ऑफ सेल, एटीपी, ॲडिनो ट्राय फॉस्फेट. हे पण लक्षात ठेवा, ॲडिनो ट्राय फॉस्फेट इज द एनर्जी विच प्रोड्युस्ड बाय द सेल टू यूज इन फंक्शन्स ऑफ बॉडी. बॉडीच्या फंक्शन्स मध्ये वापरासाठी बनवली जाते. आता एक्झाम्पल काय याचं, व्हेन यू ईट फूड, ग्लुकोज एंटर्स इन युअर सेल, मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एटीपी, मसल्स यूज दिस एटीपी टू फॉर मूवमेंट, ब्रेन uses it for thinking. If mitochondria doesn't work properly, cell gets weak, body get tired, like in some metabolic disease. आता तू कधी कधी पाय, लहानपणी तुम्ही बघितलं असेल, आपण जनगणसाठी थांबलेलो असतो, आणि जनगणसाठी थांबलेला असताना एखादी पोरगी काय होती, भटकुन्या पडती खाली. भटकुन्या पडली की तिच्या दोन मैत्रिणी टुचू येतात, त्याला उचलतात आणि वर्गामध्ये घेऊन जातात. आता ती खाली काऊन पडली, त्याचं कारण असू शकते, एकतर नाटक करत असत, जे की खूप नॉर्मल आहे आपल्या इकडच्या ठिकाणी. पण जर खरं सिरियसली जर त्याचं कारण बघितलं आपण, ड्राउझिनेसचं, चक्कर येऊन पडण्याचं, तर काय असू शकते, प्रॉपर डाएट घेतली नसेल, त्याने सकाळचा नाश्ता केला नसेल, मग बॉडीला एनर्जी कमी झाली, ग्लुकोज भेटले नाहीत, कारण अन्नामधून ग्लुकोज भेटू लागले आणि सकाळी यानं नाश्ता केला नाही, मग ह्याच्या बॉडीला ग्लुकोज भेटला नाही, आणि ग्लुकोज न भेटल्यामुळं एनर्जीचं प्रोडक्शन झालं का, नाही झालं. एनर्जीचं प्रोडक्शन नाही झालं, ह्याच कारणामुळे तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. ओके. आणि दोघी तिघी मिळून घरी गेल्या, घरी जाऊन बम दाबून जेवण केलं. हे होते फंक्शन्स ऑफ सेल. मी तुमच्यासाठी सेम हीच नोट्स मराठीमध्ये पण बनवलेली आहे. तर मी काय करणार आहे, 2 PDF डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि व्हॉट्सअपच्या चॅनल वरती टाकणार आहे. एक आहे इंग्रजीमधून आणि एक आहे मराठीमधून. तर ते तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता आणि इझिली त्याचा फायदा उचलू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, काही चेंजेस करायचे असेल तर. हा आपला पहिला व्हिडिओ आहे, तर मी होईल तेवढे तुमचे सजेशन घेईल आणि सुधारण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय हिंद. अरे जाओ भाई, आप क्या खाना खा के जाते?